नाना पटोले साहेब नमस्कार. नमस्कार. मी महाराष्ट्राच्या यवतमाळ मधून बोलतोय. हॅलो. बोला बोला. साहेब, मुस्लिम समाजावर एवढा अन्याय कसा काय? एक बी मुस्लिम कॅन्डिडेट तुम्हाला पाठवता आला नाही आमच्यासाठी. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहिले नसतो तर आज महाविकास आघाडीची काय दशा झाली असती साहेब. डॉक्टर वजाहत मिर्झा त्यांना प्रामाणिक काम केलं म्हणून त्यांची इमानदारी आणि ते सातत्यानं बेमानीनं काम केलं. नागेश पाटलाला पाळायचं काम केलं म्हणून तुम्ही ईमेलची इनाम दिलं. आणि डॉक्टर वजाहत मिर्झा एक इमानदार माणूस होता, एवढ्या मुस्लिम समाजाला काम येणारा माणूस, आणि तुम्ही त्याला बाहेर केलं. काय केलं पाहिजे सांगा. नाही ना साहेब, डॉक्टर वजाहत मिर्झा किंवा त्यांच्यापेक्षा इतर कोणत्याही मुस्लिम समाजाला तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे. आम्हाला म्हणजे राजकारणातून आम्हाला राजकारणातून साहेब आम्हाला हॅलो एवढ्या जोराने नाही साहेब, आम्हाला राजकारणातून बाहेर करण्याचा षडयंत्र हा काँग्रेस पार्टीने रचलेला आहे का? तुम्ही खरं सांगा, आमच्यावर अन्याय नाही का? अरे हळू बोला बाबा. हो, मी हळूच बोलत आहे साहेब, मी हळूच बोलत आहे. काँग्रेस कार्यकर्त्याचा म्हणजे माझ्या मनामध्ये तळप आहे मुस्लिम समाजासाठी. तुमच्यापेक्षा जास्त राग मला. आता काय केलं पाहिजे? नाही साहेब, काही जरी केलं पाहिजे ना तर सातत्याला आम्ही मुस्लिम समाजामधून आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करत होतो. मग आम्हाला काम करा, आम्ही बाहेर पडतो. आम्ही काँग्रेसमध्ये कामच करणार आहे ना. कशासाठी जाऊ? आम्हाला तुम्हाला क्यू नाही. मुस्लिम